हाय जय भीम, मैं मीनल, आप देख रहे हो समता आवाज़ टीवी। आज है 1 अक्टूबर और इस समय मैं हूँ दीक्षा भूमि के परिसर में। ये है हमारा चौक और यहाँ से स्टार्ट हो रहे हैं हमारे पूरे स्टॉल। नागपुर महानगर पालिका नागपूर 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे येणाऱ्या सर्व अनुयायांचे हार्दिक स्वागत करीत आहेत। स्टार्टिंग से यहाँ से बोर्ड लगा है, यहाँ पे स्क्रीन लगी है और यहाँ से स्टार्ट हो रहे हैं हमारे स्टॉल। और स्टॉल में स्टार्टिंग से लोगों के लिए खाना है, नाश्ता है। यहाँ पे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड SC/ST एम्प्लॉईज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। यांच्याकडनं हा स्टॉल लागलेला आहे। आप देख सकते हो कि ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड का यहाँ पे स्टॉल लगाया है और यहाँ पे स्टॉल लगाया और बहुत बड़ी भीड़ भी है। हम ये स्टॉल पे आए हैं जो है भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड और हमारे साथ मैम है। तो मैम आपका परिचय दिए। मेरा नाम श्रद्धा है और हम मुंबई से है। मुंबई से हमारा एनजीओ का नाम है सिटीजन्स एसोसिएशन फॉर चाइल्ड राइट्स और ये एनजीओ के साथ एनजीओ और BPCL के साथ हम लोग ये आई टेस्टिंग का फ्री आई टेस्टिंग के लिए उपक्रम किए हैं। हम यहाँ पे टेस्टिंग कर रहे हैं कंप्यूटराइज्ड और ट्रायल सेट के द्वारा और सभी यहाँ पे आए हुए लोगों को हम फ्री स्पेक्टिकल्स प्रोवाइड कर रहे हैं। ओके, और आप यहाँ पे जो फ्री चश्मे दे रहे हैं वो किस रीजन से दे रहे हैं, आप ये बताइए। यहाँ किस रीजन से? मेरा नाम है सुदीप राठौड़। मैं फोरम ऑप्टिक्स का ओनर हूँ और हम यहाँ पे मुंबई से आए हुए हैं। यहाँ पे लोगों को नियर विजन का बाइफोकल स्पेक्टिकल फ्री ऑफ कॉस्ट में दिया जा रहा है। द रीज़न बिहाइंड इज कि यहाँ पे लोगों को पता ही नहीं है कि हमें नंबर है या हमें दिखता नहीं है या उन्होंने कभी पावर चेक भी नहीं कराया है, कभी उन्होंने कभी कुछ देखा भी नहीं है। तो अब जब उनको पता चलता है कि हमें नहीं दिख रहा है, क्यों नहीं दिख रहा है, तो उनको वो रीज़न मालूम पड़ रहा है एंड पीपल आर वेरी हैप्पी एंड दे आर टेकिंग द स्पेक्टिकल। तो अभी उनको पास का मोबाइल, टीवी, कुछ पढ़ना हो, चावल चुनना हो, वो सारा कुछ उनको अभी दिखने में बड़ा क्लियर हो जाएगा, जो उनको इसके पहले प्रॉब्लम हो रही थी और उन्होंने कभी पावर चेक किया ही नहीं है अब तक। क्योंकि गांव से लोग आते हैं, पुअर फैमिलीज होती हैं जो कभी डॉक्टर के पास नहीं जा पाते, तो वो सारे लोग हैं यहाँ पे जिनको हम स्पेक्टिकल्स दे रहे हैं। तुम्ही बघू शकता माझ्या समोर एक दुसरा स्टॉल लागलेला आहे, तो आहे ऑइल इंडिया नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ऑल इंडिया SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबईतर्फे मोफत वैद्यकीय शिबिर इथे लागलेला आहे। सर्वांना मोफतमध्ये इथे औषध वगैरे देणार आहे आणि फ्रीमध्ये चेकअप करणार आहे। अशा प्रकारे इथे स्टॉल लागलेले आहे। नमो बुद्धाय, जय भीम सर, आपला परिचय द्याल आणि तुम्ही हा जो स्टॉल लावलेला आहे तो कशाबद्दल लावलेला आहे आणि काय मिशन आहे तुमचा स्टॉल लावण्याचा? आम्ही सर्व ONGC आहोत। अच्छा, ऑल इंडिया SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे आम्ही पदाधिकारी आहोत, BC मेंबर्स। आम्ही इथे दरवर्षी 7000 चष्मे सर्व जे आपले श्रद्धाळू येतात इथे बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी, बुद्धांचं दर्शन घेण्यासाठी, आणि त्यांना आपण 7000 चष्मे वाटतो। प्लस एक 10000 आपण जणांना आपण चिकित्सा म्हणजे त्यांचं चेकअप करून, आमचे ONGC डॉक्टर्स आहेत, एक 10 डॉक्टर्स आहेत आणि चष्म्याचे आमचे 7 जणांची टीम आहे जवळपास। मग आपण ते चष्मे देतो, ते डॉक्टर चेक करतात, त्यांना औषधं आपण देतो जे आपले भाविक येतात इथे। आणि मग आपला हा कॅम्प असा 2 दिवसाचा आहे, 1 आणि 2 तारीख, आणि दोन्ही दिवसामध्ये एक 10000 म्हणजे जे चिकित्सक आहेत त्यांना आणि 7000 चष्मे आपण देतो। किती वर्षापासून चालू होता आणि तुम्हाला कशा प्रकारे इथून प्रेरणा मिळाली आहे? आता तर आम्हाला एक 15-20 वर्ष झाले की आम्ही 15-20 वर्ष झाले आम्हाला ONGC मध्ये जॉईन करून। पण त्याच्या अगोदरपासून जे आमचे सिनियर्स आहेत, जे असोसिएशनचे मेंबर्स आहेत, तर ते आपण इथे सुरू म्हणजे त्यांनी हे सगळं म्हणजे सुरुवात केली आणि 2002 पासून आपलं एक्झॅक्ट हे सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत की आपण पेंडॉल वगैरे बांधतो आणि इथे आपण परमिशन घेतो आणि परमिशन घेऊन या सर्व गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत। ओके, थँक्यू, धन्यवाद। मी रेखा कांबळे आणि धम्मोपशिका संघ अध्यक्ष नवी मुंबई, आणि आज आम्ही इथे आलो आहे बाबासाहेबांना त्रिवार वंदन करण्यासाठी। तुम्हा सर्वांना बाबासाहेबांचा इतिहास माहितीच आहे की बाबासाहेबांनी सर्व लोकांसाठी किती मोठं काम केलं। भारतीय घटनेचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी संविधान लिहिलं। अशा बाबासाहेबांना आपण आज त्रिवार वंदन करण्यासाठी इथे येतो आहे, कारण बाबासाहेबांनी 1935 मध्ये घोषणा केली होती, जरी मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही। त्यांची घोषणा चक्क त्यांनी 20 वर्षांनी पूर्ण केली। त्या आजच्या विजयादशमीच्या दिवशी
या पवित्र दीक्षा भूमीवर आणि ती घटना जगात अविस्मरणीय ठरली. तो इतिहास सोनेरी अक्षराने लिहिला गेला. आणि आज जो आम्ही इथे आलेलो आहे, हा ONGCचा स्टॉल जवळजवळ 98पासून सुरू आहे. तेव्हापासून आम्ही दरवर्षी इथे येतो. इथे दरवर्षी 8 ते 10 हजार चष्मे मोफत वाटले जातात आणि मेडिसिनसुद्धा मोफत वाटले जाते. तर असा हा ONGCचा उपक्रम सुरू असतो SC/ST एम्प्लॉईज असोसिएशनच्या द्वारे दरवर्षी करतात आणि खूप चांगल्या प्रकारे ते करतात. तर आज आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलो आणि आमचा नवी मुंबईचा धम्मोपशिका संघ तो सुद्धा इथे आलेला आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. थँक्यू सो मच मॅडम. नमो बुद्ध. आम्ही तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला लिंक पण पाठवू. नमो बुद्ध. जय भीम. तुम्ही बघू शकता की हा परत एक स्टॉल आहे बहुजन समाज पार्टी युवा अध्यक्ष तुम्ही बघू शकता की परत एक स्टॉल आहे इथे बहुजन समाज पार्टीकडनं आणि बाहेरून जेवढे पण आपले बुद्धिस्ट बांधव आहे ना त्यांच्याकरता इथे पिण्याच्या पाण्याची सोयी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही बघू शकता हा स्टॉल. आणि आपला हा मायाताई उके मॅम आहे. तर मॅम आपला परिचय आहे आणि थोडं याबद्दल सांगा. मी माया उके उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष आहे आणि ते आमच्या पार्टीचं स्टॉल आहे तिथे आणि त्याचं उद्घाटन उद्या आमचे प्रदेश अध्यक्ष करणार आहेत. ज्या लोक येतील त्यासाठी पिण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आणि दीक्षाभूमी स्वच्छ सुंदर झालेली आहे. सगळ्या लोकांनी या असं मी त्यांना आग्रह करते. तुम्ही परत बघू शकता की हा महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित इथे एक स्टॉल लागलेला आहे आणि आपण यांना विचारूया की हा स्टॉल कशाबद्दल लागलेला आहे. सर आपला परिचय द्या आणि हा स्टॉल आपण कशाबद्दल लावलेला आहे याच्याबद्दल सांगा. मी राहुल कत्तूरवार महावितरणकडनं मी हा स्टॉल लावलेला आहे. ग्राहकांना बचती वीज बिलात मध्ये बचतीसाठी आम्ही त्यांना सेन्सिटाईज करतोय. 120 रुपये त्यांना वार्षिक बचत होणार आहे घसघशीत सूट. आणि एक दुसरं सोलर पॅनल बद्दलचं आहे. PM सूर्यघर. सर इसका क्या सर याचा काय फायदा आहे हे सांगाल. PM सूर्यघर अंतर्गत काय होते की घरावर रूफटॉप सोलर लावण्यात येत असते. यामध्ये ग्राहकाला काय की स्वतः वीज जनरेट करून ती आमच्या वीज प्रणालीमध्ये टाकता येते आणि जी उरलेली वीज आहे ती वापरून शिल्लक वीज याच्यात टाकता येते. यामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने काही सबसिडी पण दिली आहे. पहिल्या किलोवॅटसाठी 30,000, दुसऱ्या किलोवॅटसाठी आणखी 30,000, तिसऱ्या किलोवॅटला 18,000 अशी एकूण 78,000ची सबसिडी 3 किलोवॅट जर ज्या ग्राहकाने 3 किलोवॅट सोलर लावलं त्याला मिळणार आहे. यामुळे काय होते की त्याला घरगुती वीज बिल शून्य होत आहे, शून्य रकमेचं मिळणार आहे. तर आमची ग्राहकांना हीच विनंती आहे की हे तुम्ही या योजनेचा भरपूर लाभ घ्यावा आणि हे करावं. थँक्यू सर. तिसरी योजना आणखी आहे शेतकऱ्यासाठी सुद्धा आमच्या महावितरणनी आणले की आता जे लघु दाब विद्युत पोल होते त्यावर जे कनेक्शन द्यायचं ती आता बंद केलं असून आता आम्ही कुसुंबी अंतर्गत सोलरचेच पंप लावून त्यांना दिवसा वीज देत आहोत जेणेकरून ते दिवसा ओलीत करून शेतीस आपल्या पाणी देता येईल त्यासाठी. तर त्यामध्ये सुद्धा 90% सबसिडी दिली आहे. SC/ST साठी 95% सबसिडी देण्यात आली आहे. तर त्या याच्यामध्ये कसं आहे की 3 HP साठी 22,000 रुपयाचा डिमांड भरला जातो म्हणजे आणि 5 HP साठी 33,000 आणि 7 HP साठी सुद्धा डिमांड भरला जातो वेगवेगळ्या अमाऊंटचा. तेवढ्या याचं त्याला सोलर पॅनल लावून देत असतो आणि तितक्या HP मोटर म्हणजे 3 HP मोटर 3 याच्यासाठी लावून ती तेवढं पाणी तो ओलीत करू शकते दिवसा. ओके थँक्यू. परत तुम्ही बघू शकता एक स्टॉल लागलेला आहे नागपूर सुधार प्रन्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या सौजन्याने तृष्णा तृप्ती केंद्र. इथे जे पण पाण्याचा त्रास आहे म्हणजे पाणी पिण्याकरता तुम्ही इथे येऊ शकता ह्या स्टॉलवर. त्यांच्याकरता हा स्टॉल लागलेला आहे इथे बघा तुम्ही. नमो बुद्धाय. जय भीम सर. आपला परिचय द्या आणि आता 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे त्याबद्दल सगळ्यांना सांगा. जय भीम. मी निरंजन वासे. मी नागपूर सुधार प्रन्यासमध्ये डेप्युटी इंजिनियर होता
आणि हे जवळपास आमचं 33वं वर्ष आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिवसाप्रित्यर्थ आम्ही इथल्या अनुयायांना जे येतात पूर्ण भारतामधून त्यांना पाण्या आणि हे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी हे असंही वस्तू आहे की आवश्यक घटक आहे माणसाला हे करण्यासाठी. आणि पाण्याची पूर्वी खूपच हे होती. आम्ही जेव्हा स्टॉल लावलं पहिलं वर्ष होतं तेव्हा, तर त्या याच्यानी आम्ही एक सेवाभावी एक उद्देश म्हणून आम्ही लोकांची तहान भागवण्याकरता हा उपक्रम सुरू केला. आणि हा आता जवळपास 100%ने चांगल्या तऱ्हेनं प्रतिसाद आणि उत्साह मिळत आहे. दिवसेंदिवस याचा हे वाढतच चाललेलं आहे. आणि त्याच सोबत आम्हाला कोणत्याही प्रसिद्धीची किंवा प्रसार माध्यमांची गरज हे न करता आम्ही टाळतो प्रसार माध्यमांना आणि यांना की बाबा आम्ही काम करायचं थोडं आणि अंगात आणायचं 100%. असं न करता आम्ही आमचं नाव न हे करता आमची प्रसिद्धी न हे करता इथल्या भाविकांना पाण्यासोबतच त्यांची पाण्याची तृष्णा भागवण्यासोबतच दुसऱ्या दिवशी म्हणजे अशोका विजयादशमीच्या निमित्तानं आम्ही जवळपास 20,000 बुंदीचे पाकेट्स आम्ही देतो, जेणेकरून इथले लोक खूप खुश होऊन आणि त्यांची हे होते. आणि अन्नदान करणं म्हणजे कसं काय, अन्न म्हणजे जास्त वेस्टेज जातात. अनेक लोक इकडे स्टॉल असतात भोजनदानाचे आणि याचे, परंतु आमचा जो उपक्रम आहे इथून लोक एवढे उत्साहात हे घेऊन येतात आणि आम्ही असं परिचित झालो आहे की त्यांना वाटतं की हे आमच्या याचं एक हे आहेत बा, आमच्या कुटुंबाचे हे आहे. अशा प्रकारचे आमचे आहे आणि आम्ही पुढे याला दिवसेंदिवस चांगल्याच तऱ्हेनं हे करण्याचा प्रयत्न करत आहोत. थँक्यू सो मच. मॅम आपला परिचय द्या. मिसेस शैलजा उके, NIT मधून रिटायर्ड आहे. हां, सेक्शन ऑफिसर होती आणि जवळजवळ 30 वर्षापासून आम्ही ही सेवा देत आहोत पाण्याची. मग नंतर बुंदी वाटप, आज हे सगळं आमचे सगळे कर्मचारी वृंद मिळून करतात. त्याच्यामध्ये आमचे सोनवणे साहेब आहेत, जनबंधू साहेब आहेत आणि नवीन स्टाफ म्हणजे पौर्णिमा, किरण आणि हे विजू आणि ह्या सगळ्या मुली आहेत नवीन स्टाफच्या. पण मी रिटायर झाली तरी 10-15 वर्षापासून येत आहे इथे आणि मला अगदी खूप बरं वाटतं इथे आल्यावर. आणि मी पाणी पण वाटप करते आणि नेहमी सहभाग घेते. ओके, थँक्यू मॅम. आपला परिचय द्या मॅम. मी सविता मेश्राम. मी NIT मध्ये सध्या कार्यरत आहे UDC म्हणून. मी गेल्या 24 वर्षापासून इथे येत आहे निरंतर आणि इथे पाणी वाटप आणि बुंदी वाटपची सेवा देत आहे आणि पुढेही आमच्याकडनं असाच सहभाग होत राहील असं मी जाहीर करते. ओके, थँक्यू. माझं नाव किरण हर्षल मंगेश आहे. मी नासूप्रमध्ये कर्मचारी म्हणून आहे आणि हा जो आम्ही 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हा स्टॉल लावलेला आहे. याच्यामध्ये आमच्या ऑफिसतर्फे बुंदी वाटप, आणखी बुंदी वाटपचा आणि पाणी वाटपचा कार्यक्रम सुरू आहे आणि निरंतर हा वाढत आहे. हो, थँक्यू. आपला परिचय द्या मॅम. मी पौर्णिमा कानेकर. मी नागपूर सुधार प्रन्यासमध्ये रुजू झाल्यापासून या उपक्रमात सहभागी होते. मला खूप आनंद होतो इथं सेवा देताना. आणि म्हणजे जे अनुयायी येतात त्यांची तृष्णा म्हणजे त्यांची तहान भागवण्यासाठी हा आमचा उपक्रम सुरू आहे. तरी आम्हाला खूप आनंद होतो हे सगळे करताना. धन्यवाद. जय भीम सगळ्यांना. नाम बुद्धा जय भीम. थँक्यू. मॅम आपला परिचय द्या. मी विजयश्री वैद्य. मी नागपूर सुधार प्रन्यासमध्ये रुजू झाल्यापासून हे जे पाणी वाटप आपला बुंदी वाटपचा जो प्रोग्राम असतो ना त्याच्यामध्ये सहभागी होत असते. आणि हा प्रोग्रामामध्ये आता दिवसेंदिवस आणखी वृद्धी होत आहे. आम्ही आणखी त्याच्यामध्ये काही ॲडव्हान्स हे करतो. त्याच्यामुळे खूप आनंद होतो हे सगळं करताना. वो डिक्की में डाल देना वो डब्बा.